अतिवृष्टी नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर झालं. 253 तालुके यामध्ये समाविष्ट केले. कोणते आहेत ते तालुके तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा GR होता कालचा 9 ऑक्टोबरचा. यामध्ये जिल्हे व तालुके तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आता प्रत्येक तालुका मी वाचत नाही, तुम्हाला किती तालुके समाविष्ट केलेत ते सांगते. पहिला जिल्हा यवतमाळ, 12 तालुके समाविष्ट केलेत. अमरावतीमध्ये 6, वाशिममधले 3, बुलढाणामधले 9, अकोलामधले 5, चंद्रपूरमधले 14, वर्धामधले 7 समाविष्ट केलेत. नागपूरमधले 12, भंडारामधले 6, गोंदियामधले 7, गडचिरोलीमधले 10, सोलापूरमधले 11, अहिल्यानगरमधले 13, पुण्यामधले 7, कोल्हापूरमधले 3, साताऱ्यामधले 3, सांगलीमधले 8, नाशिकमधले 15, जळगावमधले 4 व नंदुरबारमधले 6 तालुके ह्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. पुढे देखील आहेत ते पहा. हिंगोलीमधले 3, छत्रपती संभाजीनगरमधले 9, जालनामधले 8, बीडमधले 11, रायगडमधले 15 व रत्नागिरीतले 7 तालुके समाविष्ट केले आहेत. कोणते आहेत ते नीट वाचा. तुम्हाला तुमचा पंचनामा झाल्यानंतर तलाठ्याकडे वारंवार त्याची चौकशी करायची आहे. EKYC तुम्हाला नुकसान भरपाईसाठी करावी लागणार नाही, त्यापासून तुम्हाला सूट मिळालेली आहे. तुमचा जिल्हा कोणता, तालुका कोणता, कमेंटमध्ये नक्की सांगा. व हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर देखील करा.